रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. का बरं चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाल्लं नाही जात? का बरं चातुर्मासामध्ये प्रवास कमी करा असं सांगितलं जातं? का बरं चातुर्मासामध्ये नामस्मरणच करा असं सांगितलं जातं? चला थोडक्यात मी तुम्हाला आज सांगते. देवशयनी एकादशी ते देव उठणी एकादशी पर्यंत हा जो 4 महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर या चातुर्मासाचं महत्व आपल्या शास्त्रामध्ये फार विशेष आहे. वार्षिका मास देवसेतवे ये कुर्वन्ति व्रतम तेषाम दुर्लभम नहि किंचन. इथे सांगितलं की ज्यांना मनातली एखादी कुठली इच्छा पूर्ण करायची असेल तर नियमानं ज्यानं चातुर्मास 4 महिने नियमानं काहीतरी नियम ठेवून केला तर त्याला कुठलीच विश्वातली गोष्ट ही दुर्लभ नाही. चातुर्मास हा फक्त धार्मिकच नाही तर याला वैज्ञानिक सुद्धा फार कारणं आपल्या शास्त्राने सुद्धा दिलेली आहेत. चातुर्मास करणं हा फक्त देवदेव करणं अशासाठीचाच काळ नसतो, तर चातुर्मास हा आपल्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक या सगळ्या सुधाराकरिता सुद्धा आपल्या शास्त्राने एक फार सुंदर भेट आपल्याला चातुर्मासाच्या स्वरूपात दिलेली आहे. हा फक्त आपल्या साधू संतांनीच बांधलेला नियम नाही, तर याच्या पाठीमागे वैज्ञानिक शास्त्र सुद्धा आहे, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. या चातुर्मासामध्ये जर आपण पाहिलं तर निसर्गामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप काही बदल होतात. कधीच आजारी न पडणारा माणूस सुद्धा या 4 महिन्यामध्ये कधीतरी आजारी पडताना आपल्याला सुद्धा दिसतो. का बरं? याचे कारण आहेत, ऐका. या 4 महिन्यामध्ये काही गोष्टी बदलतात. ती आहे, पहिलं म्हणजे पचनक्रिया बदलते. या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लोक आजारी जास्त पडतात, संसर्ग आपल्याला जास्त पाहायला भेटतो, रोगराई जास्त आपल्याला पाहायला भेटते. दुसरी गोष्ट होते ती म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य खालावलं जातं. म्हणजेच काय, तर या दिवसामध्ये सूर्यप्रकाश जरा कमी असतो. तर हा सूर्यप्रकाश कमी असल्या कारणानं आपल्याला सुस्ती येणं, आजारी पडणं, आळस वाटणं किंवा उगाचच मनाला उदास वाटणं असं काहीतरी होत राहतं. याचं कारण काय आहे, तर वातावरणाचा परिणाम. म्हणजेच काय, तर वातावरणामध्ये झालेला नियम, ऋतुचक्रामध्ये झालेला नियम हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा काहीतरी पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतो. कारण हे जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे. या 4 महिन्यामध्ये नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तामसिक आहार सोडणं. भरपूर लोक जे इतरत्र वेळेला मांसाहार आदी करतात ते या महिन्यामध्ये वर्ज करतात. ही अतिशयोक्तीच आहे म्हणा, पण मला असं वाटतं की आपण तामसिक आहार या महिन्यांमध्ये विशेष सोडायला पाहिजे. तामसिक आहार म्हणजे काय, नॉनव्हेज तर असंही आपण, मांसाहार तर असाही आपण करूच नाही, पण जरी करत असू तरी सुद्धा या महिन्यांमध्ये विशेष तामसिक पदार्थांपासून दूर राहायचं असतं. का बरं? कारण जर आयुर्वेदिक रित्या विचारलं तर आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा सांगतात की या महिन्यामध्ये वातळ खाल्ल्यानं वात पित्त हे वाढत असतं. तर याला फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक सुद्धा कारण आहे, आयुर्वेदिक सुद्धा कारण आहे. या दिवसामध्ये कांदा, लसण किंवा तामसिक पदार्थ, ज्या गोष्टीमध्ये तमस आहे, राजस आहे, हे पदार्थ सोडायचे असतात. पहिले पूर्वज आपले आजी आजोबा सुद्धा सांगायचे, श्रावणामध्ये पालेभाज्या कमी खा. कशामुळे? कारण त्याच्यावरती कीटक, रोगराई पडलेली असते. त्याच्यानंतरच्या महिन्यांमध्ये दही थोडंसं कमी खा, आंबट कमी खा. त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये दूध असेल, कांदा, लसण असेल, हे पदार्थ कमी खा. त्याच्यानंतर कार्तिक महिना जसा येतो अशा महिन्यांमध्ये उडद असेल इत्यादी पदार्थ थोडे कमी खा. कशामुळे? कारण हे पदार्थ आपलं मानसिक स्वास्थ्य, आपलं शारीरिक स्वास्थ्य हे कमकुवत करत असतात. मग काय करायचं? आपलं सगळ्यात महत्वाचं असतं मानसिक स्वास्थ्य. आपलं जर मन व्यवस्थित राहिलं, आपली बुद्धी व्यवस्थित राहिली तर बाकी शरीर आपलं व्यवस्थित काम करत असतं. तर मग करायचं काय? पहिली गोष्ट आपल्या मनावरती काम करायचं. तर मनावरती काम कसं केलं जातं, ऐका. पहिली गोष्ट काहीतरी नियम करणं. चातुर्मासामध्ये भरपूर लोक नियम करतात. कशाचा नियम करायचा? कशाचाही नियम चालतो. लवकर उठण्याचा तुम्ही नियम करू शकता, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याकरिता तुम्ही काहीतरी नियम करू शकता. भरपूर लोक चातुर्मासामध्ये तीर्थाच्या ठिकाणी जातात आणि तीर्थाच्या ठिकाणी जाऊन राहतात. तीर्थामध्ये जाऊन नामस्मरण आदी करतात. तर हे लोक त्या तीर्थामध्ये जाऊन भगवंताच्या वासामध्ये राहतात. म्हणजेच काय, भगवंताची जी सकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा आपल्यामध्ये घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर हे आपण घरी बसूनही करू शकतो. बरेचसे लोक 4 महिन्यामध्ये सुंदरकांडाचा पाठ करतात, बरेचसे लोक विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात, बरेचसे लोक नित्य नियमानं हरिपाठ घेतात, बरेचसे लोक काकडा सुद्धा करतात. आपल्याला जर काहीच नसेल जमत तर आपण श्रीमद भगवद्गीतेचा एखाद्या अध्यायाचा सुद्धा पाठ घर बसल्या करू शकतो, पण तो नियमाने करायचा असतो.
नियमाचं इतकं महत्व या चातुर्मासामध्ये सांगण्यात आलंय, मी तुम्हाला सांगते. चातुर्मासे तु यो विष्णू सर्व पाप विनिर्मुक्तस गच्छि विष्णू मंदिरम. सगळ्या प्रकारचे पाप नष्ट होतात आणि दुर्लभ गोष्ट सुद्धा सुलभ तुम्हाला होते. कधी? चातुर्मासामध्ये एखादा जर नियम तुम्ही केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष काय करायचंय ऐका. पहिलं, सात्विक आहार घ्यायचा आहे. दुसरं, नामस्मरण भरपूर तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचं मन अगदी स्वस्थ राहील. तिसरी गोष्ट, तुम्हाला दान धर्म करायचा आहे. हो, या महिन्यामध्ये दान धर्म केल्याचं विशेष महत्व असतं. का? या महिन्यामध्ये दान धर्म केल्याचं खूप विशेष महत्व आहे. कशामुळे? कारण ज्यावेळी आपण दान करतो त्यावेळी फक्त धनाचंच नाही तर वाईट गोष्टींचं सुद्धा दान आपण करत असतो. त्याच्यामुळे दान धर्म या महिन्यामध्ये फार महत्वाचे असतात. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि शिस्त पाळणं. ज्या गोष्टीचा तुम्ही संकल्प केलेला आहे ती गोष्ट 4ही महिने सातत्यानं पाळणं आणि शिस्त ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. थोडक्यात काय तर चातुर्मास फक्त रूढी परंपरांनी बांधून दिलेलं शास्त्र नाही, तर हा मानसिक आणि शारीरिक शुद्धीचा सगळ्यात मोठा मार्ग आपल्याला संतांनी धर्मानं दिलेला आहे. चातुर्मास हा आपल्या संस्कृतीनं, धर्मानं, ऋतुचक्राशी आपल्याला जुळवून दिलेली एक सगळ्यात मोठी भेट मला वाटते. तुम्ही या चातुर्मासामध्ये काहीतरी नियम केलाच असणार. काय नियम केलेला आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि त्याच प्रकारे जे प्रश्न तुम्ही कथा कीर्तनांमध्ये मला तिथे नाही विचारू शकत, ते जर प्रश्न तुम्हाला इथे विचारायचे असले तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.